नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 16 फेब्रुवारी 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्दशी आहे. नक्षत्र श्रवण आहे. योग वनी आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो शकू आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो चपू आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:06 ते 3:32 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:17 ते 1:05 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 8:24 ते 9:50 आणि यमगंड काळ दुपारी 11:15 ते 12:41 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय अजिबात घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मकर राशीमध्ये भ्रमण करेल. आजच्या दिवशी रवी आणि हर्षलचा केंद्रयोग होईल. याचप्रमाणे बुध आणि गुरुचा त्रिकोण योग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 10व्या सणा चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या रवीबरोबर द्वितीयातला हर्षल केंद्रयोग करेल. लाभातील गुरु बुधाबरोबर तृतीयातील गुरु त्रिकोणयोग करेल. दिवस महत्त्व होणार आली. आजच्या दिवशी जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात बऱ्याच प्रमाणात तुम्ही ॲक्टिव्ह असणार आहात. तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारे दिसणार आहे. मात्र आर्थिक व्यवहारांवर थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. खर्च किंवा गुंतवणूक याकडे लक्ष द्या. येणार 2 ते 3 दिवसात कागदोपत्री व्यवहार कमिटमेंट प्रॉमिसेस या संदर्भातले कामं सहजपणे पूर्ण होताना दिसते. प्रवास योग संभवता. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या भाग्यसना चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील हर्षलबरोबर दशमातला रवी हा केंद्रयोग करेल आणि दशमातील बुधाबरोबर द्वितीयातील गुरु त्रिकोणयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी खास करून भाग्याचे उत्तम साथ लाभेल. तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्यामध्ये काही चांगले आर्थिक लाभ मिळतील. चमकदार कल्पना सुचू शकतील. मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या ठिकाणचे वरिष्ठ किंवा सहकर्मी यांच्याबरोबर थोडाफार प्रमाणात मतभेद चित्र असे काही अनुभव येतील. काळजी करा. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील गुरुबरोबर भाग्यातील बुध हा त्रिकोणयोग करेन. वेळातील हर्षलबरोबर भाग्यातील रवी केंद्रयोग करेन. दिवस महत्त्वपूर्ण आहे. खास करून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं थोडं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. अंदाज चुकू शकतील. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात फिरणं वगैरे जास्त महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 6व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातील रवी बरोबर लाभातील हर्षल केंद्रयोग करेल. वेळातील गुरुबरोबर अष्टमातील बुध त्रिकोणयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध उत्तम दिसून येतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आर्थिक व्यवहारावरती लक्ष द्या. मात्र काही अनपेक्षित लाभ तुम्हाला मिळू शकते. फिरणं वगैरे होऊ शकतं. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास.
सिंह राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील बुधाबरोबर लाभातील गुरु हा त्रिकोणीय करेल. सप्तमातील रवी बरोबर दशमातला हर्षल केंद्रीय करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष द्या. मात्र वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. आर्थिक व्यवहारातली अडकलेली कामं आजच्या दिवशी पूर्ण होऊ शकते. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील रवीबरोबर भाग्यातील हर्षल केंद्र करेल. षष्ठातील बुधाबरोबर दशमातील गुरु त्रिकोणीय करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असा असणार आहे. खास करून जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध सुमधुर राहतील. गर्भवती महिलांकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. धावपळ टाळणं गरजेचं राहील. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कागदोपत्री व्यवहाराची कामं आजच्या दिवशी उरकून घ्या. पूर्ण होताना दिसतं. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचम स्थानातील बुधाबरोबर भाग्यातील गुरु हा त्रिकोणयोग करेल. पंचमातील रवीबरोबर अष्टमातील हर्षल हा केंद्र करेल. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल किंवा आराम करणं पसंत कराल, तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं हाती येऊ शकता. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात फिरणं वगैरे होईल. काय चांगल्या इंट्युशन्स मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागतील. मात्र ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. जर तुम्ही माझ्या रिलेशनशिपमध्ये असाल, थोडंसं मतभेद दिसून येऊ शकते. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातील रवीबरोबर सप्तमातील हर्षल हा केंद्र करेल. चतुर्थातील बुधाबरोबर अष्टमातील गुरु हा त्रिकोणयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. थोडा धावपळ आणि धकाधकीचा दिसून येईल. महत्त्वपूर्ण कामं ओळखण्या संदर्भात मी काही योजना आखू शकाल आणि त्या पूर्णसुद्धा होताना दिसेल. घरातील जे पुरुष वर्ग असेल त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी हाती घेऊ शकता. वास्तूच्या संदर्भातले अडकलेले कागदपत्रे व्यवहार आजच्या दिवशी पूर्ण होताना दिसतील. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 2य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील रवीबरोबर षष्ठातील हर्षल हा केंद्र करेल आणि तृतीयातील बुधाबरोबर सप्तमातील गुरु त्रिकोणयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. मात्र खर्चावर सुद्धा थोडंसं नियंत्रण ठेवा. महत्त्वपूर्ण कमिटमेंट प्रॉमिसेसपासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्यावर बाहेर करायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातील बुधाबरोबर षष्ठातील गुरु हा त्रिकोणयोग करेल. द्वितीयातील रवीबरोबर पंचमातील हर्षल केंद्र करेल. आजचा दिवस महत्त्वपूर्ण राहील. त्यांचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट होऊ शकेल. मात्र खर्च किंवा गुंतवणूक या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या 2व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील रवीबरोबर चतुर्थातील गुरु चतुर्थातील हर्षल हा केंद्र करेल आणि तुमच्याच राशीतील बुधाबरोबर पंचमातील गुरु हा त्रिकोणयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे केंद्र आहे. मात्र त्यामध्ये अडथळे आल्यामुळे थोडासा मानसिक तणाव तुम्हाला जाणवू शकेल. त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर दिसून येईल.
वैवाहिक जोडीदारासमवेत सुद्धा छोटे मोठे मतभेद दिसून येतील. मात्र जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुंदर राहतील. जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्याकरता सुद्धा कालावधी चांगला राहील. धावपळीकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या लाभ सणा चंद्राचे भ्रमण आहे. व्ययातील रवीबरोबर तृतीयातील हर्षल केंद्र करेल. व्ययातील बुधाबरोबर चतुर्थातील गुरु त्रिकोणीय करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामंसुद्धा तुमची मार्गी लागू शकतील. मात्र आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. कमिटमेंट प्रॉमिसेस यापासून लांब राहा. माहुण्याच्या आहारी जाऊ नका. घरातील व्यक्तींबरोबर नातेसंबंध सुधारतील. त्यांच्यावर तुम्हाला बाहेर फिरला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. मित्रांनो, हे होतं दिनांक 16 फेब्रुवारी 2026 करताचा संपूर्ण राशीकर. धन्यवाद.